नमस्कार सगळ्यांना आपल्या गुरुवारच्या मेडिटेशनच्या सत्रामध्ये परत एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. माझा आवाज आणि व्हिडिओ दोन्ही क्लिअर आहे का? ऑडिओ व्हिडिओ क्लिअर? परफेक्ट. आजचा शेवटचा दिवस आहे या महिन्याचा. आपण गुरुवारचे प्रश्नोत्तराचे दर गुरुवारचे प्रश्नोत्तराचे सेशन थांबवून महिन्यातून एकदाच घेणार आहोत, म्हणजे सप्टेंबर मध्ये एकदाच घेणार आहोत. तिसऱ्या आठवड्यात वगैरे घेऊ किंवा सेकंड आठवड्यात, तिसऱ्या आठवड्यात वगैरे असं काहीतरी घेऊ. म्हणजे आपण बाकी मेडिटेशन पुढे जाणार आहोत. प्रश्न तुमचे तयार ठेवा. तोपर्यंत एक जो प्रश्न आलेला आहे त्याच्याबद्दल बोलते. एका पार्टिसिपंटनी प्रश्न विचारलेला आहे की एखादी गोष्ट हवी असेल तर ती मनासारखी झाली नाही तर मला इरिटेशन, राग, डिले मॅनिफेस्टेशन आय कॅच इट बट आय एम अनेबल टू स्टॉप परमनंटली. इरिटेशन होतं, त्रास होतो वगैरे वगैरे वगैरे. मग मी मेडिटेशन करते, काम माइंड होतं, अगेन आय एम ॲट पीस, हाऊ टू कम्प्लिटली स्टॉप फ्रॉम गेटिंग इरिटेटेड, अँग्री अँड जेलस. मेडिटेशन हे असं काही टूल नाहीये की आपण काहीतरी त्रास होतोय आणि मग त्याच्यातून आपण ते वापरलं की हे होतं. मेडिटेशन आपण कशासाठी करतो की आपण स्वतःशी कनेक्ट होण्यासाठी करतो आणि त्याच्यातून आपण हळूहळू आपल्या स्वतःशी ओळख होते, आपल्या शरीराशी ओळख होते आणि हळूहळू आपली जी स्ट्रेस लेवल आहे, बाकीच्या गोष्टींचा जो ताणतणाव आहे, त्याच्यातून त्यावेळेला आपण बाहेर पडतो किंवा ते जर आपण थांबवतो, म्हणजे मानसिक धावपळ आणि शारीरिक धावपळ या दोन्ही गोष्टी ज्यावेळेला थांबवतो त्यावेळेला आपल्या शरीराला निवांत वेळ मिळतो आणि हिलिंग प्रोसेस आपली सुरू होते. अदरवाईज हिलिंग प्रोसेस ही आपली करण्यासाठी आपल्या शरीराला वेळच मिळत नाही. हा एक गोष्ट झाली. आता इरिटेशन होणं, राग येणं वगैरे हे जे स्वभाव विशेष आहे, बऱ्याच सेशन मध्ये आपण घेतलेलं आहे की हे कशामुळे होतं. म्हणजे मला एखादी गोष्ट हवी आहे आणि ती मिळाली नाही, मला राग आला, मग परत झाली नाही म्हणून मग राग आला, मग परत राग आला, मग परत राग आला आणि मी त्या रागामध्ये राहून 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 हळूहळू तो राग हा माझा स्वभाव बनत गेला. म्हणजे राग येणं काही चुकीचं नाही किंवा वाईट नाही, पण तो राग आल्यावरती त्या रागामध्ये आपण राहणं आणि मग आपल्या शरीराला इट इज अ केमिकल रिॲक्शन, तर त्या शरीराला सवय होते आणि मग आपल्याला त्या सगळ्या गोष्टींची सारखी सवय लागते आणि मग आपल्याला त्या गोष्टी परत परत हव्या हव्याशा वाटतात आणि मग आधी एखाद्या विचारामुळे जे आपले भावना तयार होतात त्या हळूहळू जगत जगत आपल्याला सवय लागते आणि मग त्या भावना परत परत जगण्यासाठी आपण तशा प्रकारचे विचार करायला लागतो, म्हणजे त्या लूप मध्ये आपण अडकत जातो. हे बऱ्याच वेळेला आपण डिस्कस केलेलं आणि मला असं वाटतं तुम्हाला ते कळलं असेल. त्याच्यामुळे हा स्वभाव बनत चाललेला आहे. तर हे प्रयत्नाने, म्हणजे उदाहरणार्थ पहिल्यांदा फाइंड आउट करा की कशामुळे मला राग येतो. आता आपल्याला वाटतं की मॅनिफेस्टेशन, मला जे पाहिजे ते मिळत नाहीये, पण आपल्याला जे पाहिजे ते सगळं मिळायला लागलं तर आपण सगळ्या गोष्टी काही छान विचार करत नाही ना. सगळ्या गोष्टी काय आपण आपल्या मनात जास्तीत जास्त नकारात्मक विचारच येत असतात. त्यामुळे कुठल्या गोष्टी आहेत की ज्या झाल्या नाही म्हणून होत नाहीये. आपल्या आयुष्यात काही गोष्टी होत का नाही ह्याचा आपण शास्त्रोक्त पद्धतीने सगळ्या गोष्टी शिकलेलो आहोत. त्यामुळे आतमध्ये काय उलटपुलट चालू आहे, आतमध्ये किती प्रकारचे ब्लॉकेजेस आहेत, या सगळ्या गोष्टी कुठे आपल्याला मोजता येतात किंवा बघता येतात. कॉन्शियस लेवलवर आपण खूप गोष्टी करू शकतो आणि साक्षी भावात राहणं, म्हणजे राग आला तर जाणून बुजून थांबणं आणि राग शांत करणं हे आपण करू शकतो. आणि मग हळूहळू त्याची प्रॅक्टिस केली की मग रागाचा जो स्वभाव आहे, हा माणूस रागिष्ट आहे, हा हे जे लेबल लागतं ते सतत सतत तसं वागल्यामुळे लागतं, तर ते आपण हळूहळू जसं जसं थांबत जाऊ. साक्षी भावात राहणं म्हणजे काय, तर मला लक्षात आलं की मी खूपच चिडते, लोकांवर चिडते, मनापासून झालं नाही तर चिडते, एखाद्या गोष्टी आवडल्या नाही की चिडते, एखादी गोष्ट माझ्या कंट्रोलमध्ये नाही तरी सुद्धा मला त्रास झाला तरी मी चिडते. असं आपल्याला जर लक्षात आलं, आपण ऑब्झर्व केल्यावर, तर आपण काय करू शकतो की आपण आपल्या स्वतःला पकडायचं की मी कधी कधी चिडते, मग हळूहळू त्या गोष्टी थांबायच्या. कारण जी गोष्ट आपल्या हातात नाहीये त्या गोष्टीमुळे राग आल्यावरती आपण ती परिस्थिती रागाने बदलू शकतच नाही.
म्हणजे या सगळ्या आतल्या गोष्टी आहेत, बरोबर की नाही? त्याच्यामुळे आपल्याला हा जो राग येतो किंवा आपल्याला हा जो त्रास होतो, हे आपण हळूहळू हळूहळू आतापर्यंत काय होत होतं माहितीये, आपलं कंडिशनिंग जे झालेलं आहे ना, की प्रत्येक गोष्टीला कोणतरी जबाबदार आहे. प्रत्येक गोष्टीला बाहेरची गोष्ट जबाबदार आहे, हे आपण नेहमीच विचार करत आलेलो आहोत. त्यामुळे हे ह्याच्यामुळे होत नाही, ते त्याच्यामुळे होत नाही, आणि म्हणून आपण सतत प्रत्येक गोष्टीला एक लेबल लावण्याची आपल्याला सवय लागलेली असते. त्याच्यामुळे ह्याच्यातून बाहेर जर पडायचं असेल, या लूप मधून बाहेर पडायचं असेल, तर आपण साक्षीभावात राहणं. साक्षीभावात राहणं म्हणजे आपण जरी शारीरिक धावपळ करत असलो तरी मानसिक धावपळ आपल्याला थांबवायला लागेल. ज्या वेळेला ही मानसिक धावपळ आपण थांबवतो त्यावेळेला हळूहळू आपण आतून शांत व्हायला लागतो. सगळ्यांना कळतंय का मी काय सांगते ते, म्हणजे लक्षात येतंय? आणि कसं करायचं ते खूप कठीण हो आहे हो मॅडम. असं नाही, पण जर ह्याचा अर्थ रोज थोडं थोडं करायचं, म्हणजे एक एक स्वभाव विशेष घ्या. इरिटेशन कशामुळे होतं? घरामध्ये पसारा असला की इरिटेशन होतं, मुलांनी ऐकलं नाही की इरिटेशन होतं, नवऱ्याने ऐकलं नाही की इरिटेशन होतं, शेजारचे असे वागतात म्हणून इरिटेशन होतं, घरामध्ये बाई आली नाही की म्हणजे तुम्ही फाइंड आउट करा की इरिटेशन कशामुळे होतं. इरिटेशन होण्यासारखं काय, की मला कम्फर्ट आहे आणि ती बाई आली नाही कामाला म्हणून मला इरिटेशन झालं. मुलांनी असं वागावं असं मला वाटत असतं, तशी ती वागली नाही की मला इरिटेशन होतं. घरामध्ये पसारा आहे, तो नीट नसेल तर मला इरिटेशन होतं. म्हणजे अनेक वेळेला आपल्या काही एक्स्पेक्टेशन्स असतात आणि त्या एक्स्पेक्टेशन प्रमाणे समोरची व्यक्ती किंवा जग वागलं नाही तर आपल्याला त्रास होतो. असं आहे, की माझं मॅनिफेस्टेशन आहे. आता आपण मॅनिफेस्टेशन हे एक मोठं गोल ठरवलं पाहिजे, की मला एक या मुकामापर्यंत पोहोचायचंय किंवा मला हे उद्दिष्ट साध्य करायचंय. मग ते उद्दिष्ट जर आपलं मोठं असेल ना, तर आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी फार काही वाटता कामा नयेत किंवा वाटत नाही. म्हणजे मी मधुरा मॅडमचं उदाहरण देते. मधुरा मॅडमना हेल्थ वरती काम करायचं होतं. मग आपण जे छोट्या छोट्या गोष्टींवरती जे रोज उगाच त्रास करून घेत असतो ना, ते त्रास मला असं वाटतं त्यांना कधी होतच नसतील, कारण त्यांच्यासाठी खूप एक मोठं ध्येय आहे. आपल्या पुढे खूप मोठं ध्येय नसल्यामुळे ना आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खूप त्रास होत असतो. म्हणजे उगाच फालतू गोष्टींमध्ये सगळेजण त्रास करून घेत असतात, कारण आपल्या बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत लाईफमध्ये आणि आपल्याला मोठं उद्दिष्ट नसल्यामुळे आपण रोजच्या जीवनामध्ये उगाच अडकत बसलेलो असतो. हे समजतंय का सगळ्यांना? आणि ह्याच्यावरती काही बोलायचं असेल तर जरा सांगा. म्हणजे आपण खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जे अडकलेलो असतो, तर मी नेहमी म्हणते ना की आपल्याला सोडायचं काय हे लक्षात आलं पाहिजे आणि धरायचं काय हे लक्षात आलं पाहिजे. आणि म्हणून मोठं उद्दिष्ट म्हणजे खूप मोठे पैसे कमवायचे, खूप मोठी कंपनी करायची असं नाही. कुठलंही एक मोठं मोठं उद्दिष्ट असू शकतं. आध्यात्मिक असू शकतं, वैचारिक असू शकतं, पैशाचं असू शकतं, हेल्थ वरती असू शकतं किंवा आपल्या घराबद्दल कुठल्याही पद्धतीचं एक उद्दिष्ट असेल आणि ते उद्दिष्टाप्रमाणे आपण जगत असू, तर ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहे, राग येतोय, इरिटेशन होतंय, ह्या गोष्टीच्या पलीकडे जातो आणि मग रोज आपण जगणं एन्जॉय करायला लागतो. मला माहितीये की मला इथपर्यंत पोहोचायचंय, त्याच्यामध्ये जायला अडथळे होणार, पण मला माहितीये की तिथे पोहोचायचं, त्यामुळे त्या अडथळ्यांना कसं मात करायचं ह्याच्यावरती आपण काम करायला लागतो. अडथळे आले त्याचा त्रास होत नाही. लक्षात येतं का? आपली ही सगळी परत विचार करण्याचीच पद्धत आहे. म्हणजे मला जर लक्षात आलं की मला इथून नाशिकला जायचं आणि मला मॅरेथॉनला जायचं, तर मला हे माहितीये की त्रास होणार, मला पाय दुखणार, पाठ दुखणार, फिजिकल चॅलेंज असणार, इतर गोष्टींचे चॅलेंज असतात. तर मला जर ठरलं की मला तिथेपर्यंत जायचंय आणि मला हे पूर्ण करायचंय, तर मला ती जी येणारी चॅलेंजेस आहे, त्या चॅलेंजेस कशी त्याच्यावरतून ओव्हरकम करायचं ह्याच्यावरती मी विचार करायला लागेल, ना की चॅलेंजेसवर. लक्षात येतं आपली विचार करण्याची पद्धत बदलते ज्या वेळेला आपण एक मोठं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवतो. मग मॅडमचं मी उदाहरण अशासाठी देते, कारण त्यांच्या डोळ्यासमोर खूप मोठं उद्दिष्ट होतं की बाबा आपण जे सर्वसामान्य जगतोय तसं लाईफच त्यांच्या आयुष्यात नव्हतं, त्यांना ते लाईफच नव्हतं. मग त्यांनी त्या उद्दिष्टाला समोर ठेवून स्वतःवरती मेहनत घेतली 1.5 वर्ष, तेव्हा त्याच्यातून त्या बाहेर पडले. मला हे तुम्हाला सांगायचं की आपण अशा प्रकारचं मोठं उद्दिष्ट, कारण आपल्याला काय माहितीये आपल्याकडे खूप कम्फर्ट असतो, आपण त्या कम्फर्टमध्ये खेळत असतो आणि आपण त्या कम्फर्टमध्ये मॅनिफेस्टेशन एक्सपेक्ट करत असतो. आपण त्या कम्फर्टमध्ये सगळ्या गोष्टी हव्या असतात आणि ते होत नाही. आपल्याला वाटतं कम्फर्टमध्येच व्हावं, त्याच्यामुळे तो जरा आपल्याला त्रास होतो आणि हा स्वभाव झालेला आहे सगळ्यांचा, कारण आपलं कंडिशनिंग तसं झालेलं आहे. आणि हे आपल्याला ह्याचा अर्थ समजला की आपल्याला राग काय येतो, आपल्याला इरिटेशन काय होतं, आपल्याला
त्रास का होतो, कटकट का वाटते, ह्याचा त्रास होतो, त्याचा त्रास होतो, ह्याचा त्रास होतो, घरातल्या लोकांचा त्रास होतो, बाहेरच्यांचा त्रास होतो, ओळखीच्यांचा त्रास होतो, अनोळखींचा त्रास होतो, नातेवाईकांचा त्रास होतो, सगळ्यांचा त्रास होतो. म्हणजे काहीतरी माझ्यामध्ये डोकवण्याची गरज आहे. काही काही लोकांचा त्रास होत असेल ना तर समजू शकतं, पण प्रत्येक व्यक्तीचा मला जर त्रास होत असेल तर मला असं वाटतं की आपण शोधलं पाहिजे की मला नक्की त्रास कशाचा होतो. म्हणजे ज्या गोष्टी माझ्या कंट्रोलमध्ये नाही म्हणून त्रास होतो, ज्या गोष्टी माझ्या मनाप्रमाणे होत नाही म्हणून प्रत्येक घरातल्या 4 व्यक्ती वेगवेगळ्या बॅकग्राऊंड मधून असतात. भलेही ते आपल्याच घरातले असले तर प्रत्येकाचं कंडिशनिंग वेगळं असतं, प्रत्येकाचं अपब्रिंगिंग वेगळं असतं, प्रत्येकाचे आतले पॅटर्न्स वेगळे असतात. त्याच्यामुळे प्रत्येक माणसाचा विचार करण्याची पद्धत वेगळी असते. मग ते सगळं एकत्र कसं होईल आणि आपल्याप्रमाणे सगळं जग कसं होईल. आपल्याला फोकस करायचं की माझ्यामध्ये बदल करून मला जे हवं असेल ते कसं मिळवायचं, माझं उद्दिष्ट कसं मिळवायचं हे आपण मिळवू शकतो. दुसऱ्यांनी कसं वागायचं हे आपण नाही मिळवू शकतो. आपल्या ओके मॅडम. मॅनिफेस्टेशनवर आपण काम करू शकतो. कोण बोलत होता आता? वंदना मॅडम बोला, काय म्हणायचंय तुम्हाला? थँक्यू मॅडम. मी ओव्हरऑल सांगितलं, तुमचा भलेही छोटा प्रश्न असला तरी तुम्हाला मी एक गोष्ट सांगते की तुम्ही खूप विचार करता आणि खूप खूप विचारांमध्ये पण तुम्ही खूप अडकत असता. त्याच्यामुळे कधीतरी गो विथ द फ्लो. गो विथ द फ्लो म्हणजे माहितीये का तुम्हाला काय म्हणता येईल, कसं सांगता येईल आता मला कळत नाही की कोणी सांगू शकतो का गो विथ द फ्लो म्हणजे काय मराठीमध्ये? शालिनी मॅडम बोला. जसं येईल तसं ते झालं बरोबर कशा भाषा. नाही जसे तुम्हाला जी फेस करायला येईल प्रवाहासोबत राहा. हे झालं भाषांतर. काळाबरोबर राहणं, आपल्या समोर येईल प्रवाहाबरोबर त्याला राहणं. फेस करत जे प्रवाहाबरोबर आपल्या समोर जायचं. येईल मॅडम प्रेझेंट जगणं. वारा वाहील तशी पाठ द्या. वारा कधी वाहील ज्या तशी पाठ रामपुढे द्या. जी कधी वस्तुस्थिती आपल्या नाही, समोर नाही, येईल नाही, नाही, त्याच्याप्रमाणे राहणं. नाही 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 एक मिनिट, जी वस्तुस्थिती समोर येईल त्याला ऍक्सेप्ट करणं आणि त्याच्याशी ऍडजस्ट करणं. ऍडजस्ट करणं किंवा मग आपल्याला स्वतः गो विथ द फ्लो म्हणजे काय माहितीये की मला एक नदी आहे, त्या नदीचा प्रवाह खूप जोरदार आहे, म्हणजे असं म्हणू शकतो की खूप प्रवाह जोरात पाणी वाहते आणि मला त्या प्रवाहाबरोबर जायचंय, म्हणजे त्या टोकाशी जायचंय. पण मी काय केलंय म्हणजे प्रवाह खूप मोठा आहे, त्याचा स्पीड खूप जास्त आहे किंवा त्याचा जोर खूप जास्त आहे, म्हणून मी एका घट्ट झाडाला धरून ठेवलेला आहे. म्हणजे नदीमध्येच आहे मी, पण त्या झाडाला म्हणजे नदीमध्येच थांबले, पण नदीच्या बाहेर ना, नदीमध्येच आहे, पण त्या प्रवाहाबरोबर जायच्या ऐवजी मी त्या झाडाला घट्ट पकडून ठेवलेलं आहे आणि मला असं वाटतं की मला त्या टोकाला जायचं. तर आपल्याला त्या प्रवाहाबरोबर आपल्याला झोकून द्यायला लागतं. झाडाला पकडलेलं आहे तर सोडून द्यायला लागतं, सो दॅट आपण त्या नदीच्या प्रवाहाबरोबर त्या टोकाला जाऊ. लक्षात येते का? म्हणजे मला एखादं मॅनिफेस्टेशन करायचंय तर ते मॅनिफेस्टेशन करण्यासाठी मी काही गोष्टी पकडून ठेवलेल्या आहेत आणि म्हणून ते माझं मॅनिफेस्टेशन होत नाहीये. आता ते काय पकडून ठेवलंय ते प्रत्येकाने स्वतःच शोधायचंय. मी बरीचशी उदाहरणं बरेच वेळेला सांगत असते. काही जण उगाच आग्रही असतात, काही जण खूप गोष्टी आता इनडायरेक्टली ते जरी त्या मॅनिफेस्टेशनच्या रिलेटेड नसलं तरी सुद्धा आपण आपल्या विचारांमध्ये त्या गोष्टी जर चालू असतील तर आपण इनडायरेक्टली फ्रिक्वेन्सी काय पाठवतो, आपण संदेश काय पाठवतो याच्यावरती तुमचं मॅनिफेस्टेशन अवलंबून असते. त्यामुळे तुम्ही खूप काही गोष्टी पकडून ठेवलेल्या आहेत. म्हणजे उदाहरणार्थ मला काहीतरी करायचंय पण एखाद्या व्यक्तीबद्दल राग मी सोडत नाहीये, तो पकडून ठेवलेला आहे, किंवा माझे काही घरातल्या लोकांचे एक्सपेक्टेशन ते मी बदलत नाहीये. अशा अनेक गोष्टी असू शकतात. तर आपण काय पकडून ठेवलेलं आहे ना ते ज्या वेळेला सोडू, म्हणजे काय प्रवाहाबरोबर जाणं, गो विथ द फ्लो, माझं असंच असलं पाहिजे, तसंच असलं पाहिजे, हे जे बांधून ठेवलेलं आहे, पकडून ठेवलेलं आहे ते सोडणं, त्याला म्हणतात प्रवाहाबरोबर जाणं. तर ते प्रत्येकाने शोधा की मी काय प्रत्येक जण काही ना काहीतरी स्वतःला कुठेतरी बांधून ठेवलेलं असतं आणि खुल्या मनाने खुला दिल्याने आपण झोकून देत नाही. आणि दुसरा एक अर्थ की सरेंडर होणं, त्या शक्तीला सरेंडर होणं. म्हणजे आपल्याला जर माहिती असेल की मी माझ्या लिमिटेड विचारातून ठरवते की मला हे पाहिजे, पण युनिव्हर्स किंवा ते हायर इंटेलिजंट माइंड जे आहे त्याच्याकडे माझ्यासाठी माझ्यापेक्षा जास्त इंटेलिजंट प्लॅन असू शकतात. तर कधी कधी आपल्याला त्या गोष्टी कळत नाहीत, पण आपण जर त्या दैवी शक्तीवरती, आपण जर त्या हायर इंटेलिजन्स वरती विश्वास ठेवला आणि आपण स्वतःला झोपून घेऊन सरेंडर केलं
तर कधी कधी ती ती वेळ आपल्याला त्रासदायक असू शकते कारण त्याचा अर्थ कळत नाही, पण मे बी त्याच्यातून काहीतरी चांगलं आपल्या समोर वाढून ठेवलेलं असू शकतं. असे अनुभव आपण घेतले असतील बरेच वेळा की आपल्याला काही काही वेळेला खूप त्रास होतो, पण नंतर कळतं की अरे हे त्रास झाला पण खूप झालं ते चांगलं झालं, असं कधी कधी आपल्याला ते वाटतं. तर हे दोन गोष्टी, सरेंडर होणं आणि झोकून देणं, विश्वास ठेवणं, या गोष्टी केल्या तर तुमच्या मॅनिफेस्टेशन पटापट होतं. आपण ना आपल्या हिशोबाने देवाने वागावं असं आपल्याला वाटतं. म्हणजे हे बांधणंच आहे ना आपलं. तुम्हाला उद्देशून नाही सांगत आहे वंदना मॅडम, मी इन जनरल बोलते की आपल्याला होतं असंच झालं पाहिजे. म्हणजे काय, मी एवढं सगळ्यांसाठी करते आणि हे काय, हे लोक असे सगळे वागतात. म्हणजे आपणच ठरवतो की आपण कसे चांगले वागतो आणि लोक कशी माझ्याशी वाईट वागतात, पण आपण त्या लोकांच्या पर्स्पेक्टिव्हने बघतच नाही. आपल्याला वाटतं की देवाने याच वेळेला काम करावं, अशाच पद्धतीने काम करा, आणि आपल्याकडे पेशन्सही नसतो. गोष्टी आपल्यानुसार व्हायला हव्या असतात आपल्याला, जे शक्य नाहीये. कारण युनिव्हर्स एका नियमाने बांधलं गेलेलं आहे आणि तशाच नियमाने ते चालतं. एव्हरीथिंग हॅज गॉट अ टाइमलाईन, एव्हरीथिंग हॅज गॉट अ काय म्हणतात, प्रत्येक गोष्टीचं कॉज अँड इफेक्ट जे असतं ना, म्हणजे एखादी गोष्ट मी दिली तर ती गोष्ट माझ्याकडे परत येणार, म्हणजे त्याचं रिपल्केशन असतं. खडा टाकला तर त्या पाण्यातून लहरी येणार, त्या लहरी येत नाहीत खडा टाकल्याशिवाय. तसं एखादी गोष्ट झाली तर त्याचं एक रिपल्केशन असतं, कॉज अँड इफेक्ट म्हणतात ना ज्याला, की आज आपल्या आयुष्यात ज्या गोष्टी घडत आहेत त्या आपणच घडवतो, आपणच तयार केलेल्या आहेत कधी ना कधी. दिस इज अ मॅनिफेस्टेशन ऑफ अवर अर्लियर थॉट्स. लक्षात आलंय? त्यामुळे उद्याचं मॅनिफेस्टेशन घडवायचं असेल तर आजच्या विचारांवरती काम केलं पाहिजे. कारण विचार हे खूप थँक्यू. भयानक असतात. आपल्याला खूप 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 सावध राहायला लागतं आपल्या विचारांवरती. बाकी काही गोष्टी नाही केल्या तरी चालतात, पण विचारांवरती आपण काय बोलतो, काय ऐकतो, काय करतो, हे सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, जे आजच्या काळात होत नाहीत. बरोबर आहे की नाही, सांगा मला. येस मॅडम. ज्या Yes. प्रकारचं टीव्ही, ज्या प्रकारचे पिक्चर, ज्या प्रकारचे सिरियल, ज्या प्रकारच्या वेब सिरीज, ज्या प्रकारचे ऍडव्हर्टाईज, ज्या प्रकारचे लोकांची एकत्र नातेवाईक भेटल्यावर काय प्रकारची चर्चा होते, एकत्र मित्रमैत्रिणी भेटल्यावर काय प्रकारचं बोलणं होतं, या सगळ्या गोष्टी मॅटर करतात ना. आपण काय थँक्यू संन्यास आश्रम घेऊन थँक्यू. आपण संन्यास घेऊन काय जंगलात राहत नाहीत. आपण याच जगाचा भाग आहोत, त्यामुळे आपण या सगळ्याला आपण सामोरं जात असतो, आणि या सगळ्यामध्ये आपण आपल्याला अलूफ ठेवणं, साक्षीभावात राहिल्याशिवाय शक्य नाहीये. ओके मॅडम, थँक्यू. त्यामुळे खूप जास्त विचार करू नका. तुमचं काय गोष्टी होत नाही जरा सांगा बरं मला. नाही, मला कुठे जायचं असेल ना, छोटी गोष्ट आहे मॅडम. मी माझा व्हिडिओ बंद करू का, कारण माझा कट होतोय आपोआपच. चालेल ना. छोटी गोष्ट आहे मॅडम. मला कुठे जायचं असेल आणि रिक्षात बसली, रिक्षावाल्याला सांगे, म्हणजे त्याच्यावर आधी बसतानाच मी होपोनोपोनो केलेलं असतं, पण तरी त्याच्यात काय इफेक्ट होतो असं नाही. त्याला सांगितलं असं जाऊ नको, तो मुद्दामून तसंच जाणार आणि खड्ड्यातच घालणार. मग ते आपल्याला दुखलं की आपण इरिटेट होतो ना. मग म्हणजे त्याला तर मी काहीच म्हणत नाही, तरी त्याला समजावते की रिक्षा जरा करायची बंद इकडनं जाऊ. करा, रिक्षाने जाऊ ना. रिक्षावाल्याचं कसं चालवायचं हे आपण नाही बदलू शकत, सगळ्या रिक्षावाले असेच चालवतात. हो, पण करून रिक्षावाल्याचं आपण नेचर नाही बदलू शकत. आपण त्याला इन्स्ट्रक्शन देऊ शकतो की बाबा रे, मी तुझ्या रिक्षात बसेल, पण मला खड्ड्यातून चालवू नको, मधातून चालव, साईडने चालवू नको, रॅश ड्रायव्हिंग करू नको, असं करू नको, तसं करू नको, असे आपण इन्स्ट्रक्शन देऊ शकतो. एवढं एकच आपण काम करू शकतो. आणि असं करताना तुम्ही सगळे रिक्षावाले असेच असतात, ही पहिले थॉट्स बदला तुमचे. ओके. मग तुम्हाला बरोबर चांगला रिक्षावालाच भेटणार, हे मी तुम्हाला सांगते. कळलं का? तुम्ही जर सांगितलं की चांगली स्वच्छ रिक्षा, चांगला रिक्षावाला, व्यवस्थित डिसेंट, पान न खाणारा, मावा न खाणारा, घाणेरडं हे न करणारा, अशी रिक्षा मला
नेहमीच मिळत आहे असे तुमच्या विचारांमध्ये परिवर्तन करा आणि मग करून बघा असा काही बदल होतो का. मी बोलू मॅडम? ओके बोला मॅडम. बोला. म्हणजे फक्त रिक्षाचं उदाहरण म्हणून आपण जर रिक्षा किंवा काय ओला कोण केली, पहिलं जर वाक्य आपण जरा वरच्या आवाजात वगैरे बोललं की ते लगेच वेगळ्या मूड मध्ये जातात. पण आपण बसल्यावर जर त्यांची काय दादा छान आहे तुझी गाडी, तू कुठला, पुण्यातलाच का, असं जर त्याच्याशी संवाद सुरू केला तर ऑटोमॅटिक एक वेगळ्या लेवलवर येतो आणि तो छान चालवतो किंवा छान सर्व्हिस देतो. हा माझा अनुभव आहे आणि खूप मदत करतात मग ते ओलावाले काय. त्यामुळे आपण सुरुवात बोलायला कशी करतो याच्यावर पण खूप अवलंबून आहे असं मला वाटतं. नाही हे खरं आहे. पण एक तर बोलणं आणि दुसरं आपले विचार. म्हणजे हा जो आहे ना की सगळे असेच असतात मॅक्झिमम असेच असतात, पण असेही असतात. अच्छा. ओके मॅडम. बघा मधुरा ओके, मॅडम थँक्यू. आयडिया वापरून बघा. बोला मॅडम. हो, आता मी तसं नेक्स्ट टाइम. मॅडम एक प्रश्न विचारायचा आहे. हा. बरेच म्हणजे 2-4-5 महिने झाले असतील, कोणीतरी ग्रुपवर टाकलं होतं रात्री 12:30च्या आसपास मेडिटेशन केलं आता म्हणून. तर तेव्हा तुम्ही टाकलं होतं की एवढ्या रात्री करायचं नाही, मी नंतर सांगते. आणि नंतर मी पण तुम्हाला विचारायचे विसरले. काय एवढ्या रात्री मेडिटेशन करू नये वगैरे असं मी टाकलेलं. तर त्याचं एक्सप्लेनेशन देईन असं. त्याला आता 4-5 महिने होऊन गेले. ग्रुपवर काय टाकलं. प्रश्न होता? कोणीतरी रात्रीच्या वेळेला मेडिटेशन करून मेसेज टाकलेला. रात्री म्हणजे कधी? रात्री म्हणजे कधी? 12:30 वगैरे असे जास्तच वाजलेले काहीतरी. आणि कुठलं मेडिटेशन? 12:30-1ला मेडिटेशन करावं का? आणि कुठलं मेडिटेशन meditation? केलं आणि नुसतं मेडिटेशन केलं म्हणून त्यांनी टाकलं होतं. कोणी वगैरे आता मला तेवढं आठवत नाहीये. तर तुम्ही म्हटलं याचं एक्सप्लेनेशन देईल की ह्या वेळेला करत नका जाऊ वगैरे असं काहीतरी. त्यांनी काहीतरी अनुभव आलेले वगैरे असं काहीतरी टाकलेलं ना? नाही, त्यांनी काही अनुभव नव्हते टाकले. तुम्ही फक्त सांगितलं की ह्या वेळेला मेडिटेशन नका करत. आता कसं असतं माहितीये, वेगवेगळ्या गोष्टींचे अनुभव वेगवेगळ्या काळानुसार म्हणजे टाइमलाईन प्रमाणे असतात. वेगवेगळ्या टाइमलाईन प्रमाणे आपले विचारांची पद्धत सुद्धा, म्हणजे सकाळी जर तुम्ही बघितलं तर आपण सकाळी आपला मूड किंवा आपण विचार करण्याची पद्धत, रात्री झोपतानाची पद्धत, दिवसाची पद्धत, असं थोडासा एक काळानुसार किंवा ह्याच्यानुसार असतात. आणि मला आता तो प्रश्न आठवत नाही, पण कुठलं मला असं वाटतं की बहुतेक त्यांनी काहीतरी टाकलेलं आणि त्याच्यानंतर असं विचारलेलं की काहीतरी नाही, अनुभव वगैरे असं काहीतरी मला सांगितलं. ऍक्च्युली तेव्हा विचारलं नसतं, पण माझ्या डोक्यात का आलं तर मध्ये 2-3 दिवसापूर्वी मला झोप येत नव्हती आणि मग मी उठून बसले. म्हटलं आता मेडिटेशन करावं का? आणि तेव्हा 1-2 काहीतरी मेडिटेशन म्हणजे तुम्ही श्वासावर, आता मी तुम्हाला सांगते, जर आधी झोप येत नाही असं मला होतच नाही, 2 मिनिटात मला झोप नाही, लागते. मलाही होत पण नाही. तुम्हाला मी झोप येत पहिले झोपते, नसेल ना पण तर एका दिवशी श्वासावरती लक्ष द्यायचं आणि फक्त म्हणजे झोपूनच. मेडिटेशन नाही, श्वासावरती डोळे बंद करायचे आणि डोळे म्हणजे श्वास वरती येतोय जातोय, फक्त श्वासावर लक्ष ठेवलं ना तर एका सेकंदात तुम्हाला झोप लागते. म्हणजे हा माझा अनुभव आहे, पण तुम्ही करून बघा. कारण मेडिटेशन म्हणजे काय, म्हणजे आता आपण जे करतो ना, वेगवेगळ्या मॅनिफेस्टेशनच्या गोष्टी आहेत, वेगवेगळे टेक्निक्स वापरतो, टूल वापरतो. आता मेडिटेशन हा ऍक्च्युली खूप ब्रॉडर शब्द आहे. म्हणजे आपण जर स्पेसिफिक बोलायला गेलो की मेडिटेशन म्हणजे नक्की काय, तर आपण काही रात्री बसून डोळे बंद करून ध्यान करून हे करतोय का, की काय करतोय म्हणजे एक्झॅक्टली. तर तुम्ही ते काय म्हणतात ह्याच्या सापेक्ष आहे की तुम्हाला झोप लागत नाही म्हणून मेडिटेशन, डोळे बंद करून श्वासावर लक्ष देणं हे सुद्धा मेडिटेशन आहे, ते तुम्ही झोपून करू शकता. योग निद्रा आपण शिकलेलो. योग निद्रा म्हणजे काय, तर प्रत्येक अवयव शांत करत हळूहळू हळूहळू करायचं. पण योग निद्रेमध्ये काय होतं माहितीये, योग निद्रेमध्ये ऍक्च्युली आपण सबकॉन्शियस माइंडशी कनेक्ट होतो आणि त्यावेळेला जे विचार तुम्ही टाकता ना ते सगळे मॅनिफेस्ट होतात. म्हणजे आपण ऍक्च्युली ब्रेन वेव्स कमी झालेले असतात. त्यामुळे तुम्हाला कॉन्शियस राहायला लागतं की मी काय विचार करते. ब्रेन वेव्स कमी झाला की आपण योग निद्रा केल्यानंतर जर आपल्या मनामध्ये जर आपण काहीतरी चुकीच्या गोष्टी विचार केल्या, त्यामुळे फोकस्ड वेनी आपण आपलं ध्येय करून, तर काही काही जण शवासन करतात, पण शवासन करताना सुद्धा शरीर शिथिल करतात 47:30 दीक्षितला आणि जा. शरीर शिथिल केल्यावर पण आपण अक्षय, माझा आवाज येतोय ग. आपल्याला शिथिल केल्यावरती सुद्धा आपल्याला
हळूहळू ब्रेन वेव्स कमी होतात. त्याच्यामुळे आपण काय करतोय म्हणजे एक जनरलाइज उत्तर असं होऊ शकत नाही. आपण काय करतोय, एक्झॅक्टली काय करायचंय असं ते थोडंसं असणार आहे. मला आता आठवत नाही कशामुळे, पण कुठलं तरी स्पेसिफिक असणार म्हणून मी सांगितलं असेल की रात्री करू नका म्हणून. काहीतरी अनुभव वगैरे त्यांनी दिले असतील. अदरवाईज डोळे बंद करून श्वासावर लक्ष देणं, कशासाठी काय करताय हे खूप महत्वाचं आहे. आज रात्रीचं काय करायचं म्हणजे आपलं सबकॉन्शियस माइंडला आपण 8 तास कामाला लावायचं. मग आपण काही गोष्टी सीडिंग करू शकतो, काही गोष्टी टाकू शकतो, इंटेन्शन सेट करू शकतो. असं रात्रीचं मेडिटेशन ते करावं. म्हणजे मला एखादी गोष्ट हवी आहे तर मी हे कसं शोधू, मी सांगितलं ना प्रश्न विचारायचे, या सगळ्या गोष्टी आपण रात्री करू शकतो. की मला हे करायचं तर हे अजून मी कसं चांगलं करू शकते, मला हे शोधायचं, ह्याचा मार्ग कसा मिळू शकतो. रात्री आपण अशा गोष्टी म्हणजे मॅनिफेस्टेशनची मेडिटेशन रात्री करावी, ज्याच्यामुळे आपण ते आतमध्ये सीडिंग करतो आणि ते झालं लगेच झोपायचं. दॅट शुड बी द लास्ट वन. त्याच्यानंतर काही करायचं नाही. म्हणजे ध्यान करायचं, मॅनिफेस्टेशनचं आपलं जे काय असेल ते सीडिंग करायचं आणि मग नंतर डायरेक्ट झोपून जायचं. म्हणजे मग आपलं सबकॉन्शियस माइंड कामाला लागतं. आपण त्याच्यानंतर काही ऍक्टिव्हिटी केली तर त्याचा काही उपयोग होत नाही. त्यामुळे कुठलीही गोष्ट कुठल्या वेळेला करताय हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही इंटेन्शन सेट करू शकता. उद्या मला दिवसभरात या गोष्टी करायच्या, या लोकांशी फोन करायचा आणि हे गोष्टी क्लोज करायच्या, या गोष्टी मला हव्या आहेत, एवढ्या लोकांचे फोन यायला हवे आहेत, एवढ्या लोकांकडनं मला काहीतरी प्रपोजल किंवा ऑफर किंवा जे काय तुमच्या रिलेटेड जे काय असतील किंवा काही संबंध किंवा कुठल्या गोष्टी जर अडकल्या असतील तर ते सगळं मला क्लिअर करायचं. असं काही ना काहीतरी तुम्ही दररोज ही 5 ते 10 मिनिटाची ऍक्टिव्हिटी रात्री झोपताना करा. याचा खूप म्हणजे खूप फायदा होतो, प्रचंड फायदा होतो. सगळ्यात महत्वाचं कोणाला जर याचा पडताळा हवा असेल म्हणजे प्रूफ हवं असेल तर काय करायचं, मी उद्या 5 वाजता उठलेली आहे आणि मी एकदम फ्रेश झालेली आहे असं पहिले आधी अलार्म सेट करायचं. तुम्हाला बरोबर 5 वाजता जाग येते आणि मस्तपैकी फ्रेश वाटतं. तिथून सुरुवात. अनुभव आपल्याला घेतलेला आहे हा. म्हणजे आपल्याला ह्याचं जर प्रूफ हवं असेल ना की आपलं सबकॉन्शियस माइंड कसं आपलं काम करतं किंवा किती शक्ती आहे हे कळायचं असेल तर हे छोट्या छोट्या गोष्टींपासून हे करावं. त्याच्यात आणखीन छोट्या गोष्टी मॅनिफेस्ट करायच्या. असं करत करत मग आपली जी मोठी उद्दिष्ट आहेत त्या मोठ्या उद्दिष्टांच्या विषयी प्रश्न टाकून हे करायचं. आपण एक एक पायरी पुढे जातो फॉर शुअर. पण आपल्याकडे काय माहिती कन्सिस्टन्सी नसते. आपण आज ह्याच्याबद्दल बोलणार, उद्या त्याच्याबद्दल बोलणार, परवा त्याच्याबद्दल बोलणार. म्हणून आपली गडबड का होते. आज काय माहिती मी माझ्याबद्दल बोलणार, उद्या मी माझ्या मुलाच्या चिंतेमध्ये मुलासाठी काहीतरी मागणार, परवाच्या दिवशी आपण काहीतरी आणखीन भलतंच काहीतरी मागणार. तर माझं एक उद्दिष्ट आणि माझं एक ध्येय आणि मी त्याच्यावरतीच काम करते. इट इज नॉट डेली बेसिस, इट इज अ लाईफ लॉंग बेसिस. मॅडम अजून हो कळलं मॅडम. थँक्यू मॅडम. मॅडम एक विचारू? म्हणा यांचं पूर्ण होऊन दे मग नंतर बोला. दुसरा प्रश्न आहे मॅडम. ह्याचं उत्तर मिळालं. थँक्यू मॅडम. दुसरा प्रश्न असा होता की तुम्ही जो डिस्पेन्झाचं करता माहिती आहे म्हणजे तुम्हाला जास्त, तर ते मेडिटेशन्स घेतात ना, ऑनलाईन घेतात का? त्यांची भरपूर मेडिटेशन आहेत युट्यूबला वगैरे. नाही म्हणजे तुम्ही मागे बोलला होतात की ते असाध्य रोगांवरती वगैरे मेडिटेशन्स घेतात आणि ते क्युअर होतं 3-4 महिन्यात वगैरे. 3-4 महिन्यात नाही, प्रत्येकाचं वेगवेगळे काळवेळ असते. ते क्युअर होतात. त्याच्यावरतीच ते गेली अनेक वर्ष काम करतात. मग नाही म्हणजे कोणाला रेफर करायचं असेल तर त्याची माहिती कुठे मिळेल? जो डिस्पेन्सला गुगलवर टाकल्यावर त्याची वेबसाईट आहे. वेबसाईटवरती त्याचे मेडिटेशन्स आहेत, त्याचे वेगवेगळे प्रोग्राम्स, त्याचे वर्कशॉप असतात. $200 $300 वर्कशॉप आहेत. ते विकायला आहेत, ऑनलाईन आहेत, ऑफलाईन आहेत. तुम्ही तिथे जाऊन पण अटेंड करू शकता. तर मी हे सगळं जे जे शिकते ना, म्हणजे अनेक लोकांच्या ज्या गोष्टी शिकते त्याचं मी तुम्हाला एका वेगळ्या फॉर्म मध्ये तुमच्या समोर मांडते. म्हणजे तसंच्या तसं कॉपी पेस्ट नसेल, पण मे बी सगळ्या गोष्टी मी इंटिग्रेट करून तो प्रोग्राम बनवते. आपलं कल्चर वेगळं असल्यामुळे ना, आता आपण चक्रांबद्दल बोलतो, तो एनर्जी हिलिंग द एनर्जी सेंटर्स असं बोलतो. त्याची सांगण्याची पद्धत वेस्टर्न स्टाईलनी आहे. म्हणजे तुम्ही जर खूप स्ट्रॉंगली इकडचे ह्याच्याशी जुडलेले असाल तर आपल्याला ते किती ऍब्झॉर्ब होईल, किती समजेल, आणि ते अमेरिकन आहे त्याच्यामुळे कितपत आपल्याला हे होईल ह्याचा जरा थोडासा इश्यू असतो. कोणीही करू शकतं. त्याचं जो डिस्पेन्झा म्हणून जर टाकलं
त्याची वेबसाईट आहे, त्या वेबसाईट वरती सगळ्या गोष्टी विकायला आहेत. एक मेडिटेशन काहीतरी $30 वगैरे आहे, 2,500. मेडिटेशन सगळे त्याच्याकडे विकायला आहेत. फ्री मेडिटेशन युट्यूब वरती आहेत. त्याच्यानंतर त्याचे वर्कशॉप्स आहेत. $200 ते वर्कशॉप ते पण ऑनलाईन सगळं आहे, ऑफलाईन पण आहे. ऑफलाईन साठी तुम्हाला आवाज ब्रेक होतोय. ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही असतं त्याचं, त्यामुळे कोणी करू शकतं, काहीच प्रॉब्लेम नाही. मी जो डिस्पेन्झाचं उदाहरण अशासाठी देते कारण त्याच्याकडे बरेचसे प्रूफ असतात. प्रूफ म्हणजे काय माहितीये, डॉक्टर असल्यामुळे त्याच्याकडे वेगवेगळे इक्विपमेंट्स असतात आणि त्याची मोठी रिसर्च टीम आहे. तो 140 देशांमध्ये शिकवतो आणि मोठीच्या मोठी रिसर्च टीम आहे. आणि म्हणून मग मी ते त्याचं बघून तुम्हाला नेहमी त्याचे रेफरन्सेस देत असते. तर त्याचे प्रूफ तुम्हाला पटू शकतात कारण मी डॉक्टर नाहीये, मी अधिकारी नाही, त्यामुळे मी सांगणं आणि एखाद्या डॉक्टरने केलेले एक्सपेरिमेंट्स तुम्हाला शेअर करणं ह्याच्यामध्ये फरक असतो. म्हणून मी तुम्हाला त्यांचे रेफरन्सेस देते नेहमी. कारण मला ते खूप पटतं. म्हणजे जेव्हा त्यांनी ठरवलं की माझं हे जर बरं झालं तर आयुष्यभर मी हेच काम करणार, असं करून मग त्यांनी ते मेडिटेशनच्या थ्रू तो सगळ्या गोष्टी करतो आणि एस्पेशली हेल्थ वरती, कारण तो डॉक्टर असल्यामुळे. आणि आता आपल्याकडे सुद्धा या सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्याकडे म्हणजे सायन्स मध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टी आता प्रूफ मिळत चाललेल्या. म्हणजे सायन्सला प्रूफ मिळालं की ते त्याला मान्यता देतात. तसं आपल्या आतमध्ये कशा गोष्टी घडतात, न्यूरोलॉजिकली आपलं कसं हे होतं, त्या सगळ्या गोष्टी अनेक डॉक्टर्स आता ते ऍक्सेप्ट करायला लागलेत आणि या सगळ्या गोष्टी आता इंटिग्रेट करायला लागल्यात त्यांच्या प्रोग्राममध्ये. म्हणजे मेडिसिन आणि या सगळ्याच्या बरोबरीने इतर गोष्टी सुद्धा खूप महत्वाच्या आहेत. वेस्टर्न जगामध्ये, पाश्चिमात्य देशांमध्ये ह्याच्या बरोबरीने म्हणजे फिजिकल ट्रीटमेंटच्या बरोबरीने मेडिटेशन्स आहेत, म्युझिक थेरपी आहे, त्याच्या अशा सगळ्या गोष्टींचा वापर केला जातो वेगवेगळ्या ठिकाणी. पण त्यांना हे माहिती की या सगळ्याचं कसं होतं. त्यामुळे तुम्ही डेफिनेटली कोणालाही सांगू शकता. सगळं आहे ऑनलाईन अवेलेबल आहे. मॅडम विचारू का? आपल्याला आवडलं पाहिजे ते. हा बोला. नाही, मागे तुम्ही म्हणाला तर की झोपूनही मेडिटेशन करता येतं, तर ते कसं म्हणजे मला थोडस सांगा. कारण पाय आपण क्रॉस करू शकतो, हाताचं कसं करणार? हात असे खाली तर ठेवता येत नाहीत मांडीवर. हात छातीवरती ठेवायचं असं झोपल्यावरती, किंवा झोपून आणि असे हात वरती वरच्या दिशेने ठेवायचे. म्हणजे जसं आकाशाकडे शवासनात बघत. झोपतो ना. हा, हो. नाही तेच म्हणजे कसं करायचं नाही तर. आणि मग तुम्ही झोपताना कुठलं करण्याचं. मेडिटेशन करताय ना त्याच्यावरती हा, आहे. तेच विचारते काय करायचं. नॉर्मली तुम्ही 5 मिनिटाच्या वरती झोपून एका स्तब्ध दिशेने राहू शकत नाही, जसं तुम्ही बसून राहू शकता. तुम्हाला बसता येत नाही म्हणून झोपून करायचंय की का झोपून करायचं? नाही, म्हणूनच जास्त वेळ बसता येत नाही. पण तुम्ही जास्त वेळ झोपून पण नाही करू शकत, मी तुम्हाला गॅरंटी देते. मी फक्त उतारणी झोपू शकते, मला कुशीवर पण झोपता येत नाही. त्यामुळे नाही म्हणून तुम्ही विचारते. अर्धा तास हालचाल न करता उतारणी झोपू शकता का? हा, झोपू शकते. अर्धा तास झोपू शकते, म्हणजे एक 20-25 मिनिटं झोपू शकते. मला कुशीवर पण नाही होता येत, त्यामुळे. कुशीवर होता येत नाही म्हणजे प्रॉब्लेम आहे का काही? हा, माझा ऍक्सिडेंट झाला त्यामुळे माझ्या बरगड्या, मणके सगळं फ्रॅक्चर होतं. अजून बरं नाही किती झालं. महिने तुम्हाला ऍक्सिडेंट झालेला? 19 साली झाला होता, पण अजून माझं ते बरं होत नाहीये. हे दुखतं म्हणजे किती भयंकर. वर्ष झाली? 4 वर्ष झाली? हो, 4 नाही जास्त ते. हा, 4 वर्ष झाली. काय 23 ना. फ्रॅक्चर झालं? बरगड्या दोन्ही बाजूच्या आणि खालचे 3-4 मणके. आणि आता माझं तुम्हाला गुडघ्यात. तेच मला सांगायचंय की जो डिस्पेन्झाचे पाठीचा कणा तुटलेला आणि तो त्याच्यातून तो बाहेर पडला. आता तुम्ही काय करा माहितीये, सगळ्यात पहिल्यांदा तुमचा ऍक्सिडेंट झाला हे विसरून जा. हे तुमच्या डोक्यात आहे ना. आपल्याकडे सगळेजण ज्यांचा ऍक्सिडेंट होता ना ते सगळं डोक्यात घेऊनच फिरतात की माझा ऍक्सिडेंट झालेला, मग माझं असं झालेलं, मग त्याच्यातून ते वेळ लागतोच आणि म्हणून माझा हात अधू आहे, म्हणून माझं पाय अधू आहे, म्हणून माझे पहिल्यासारखं कसं होणार, पहिल्यासारखं कसं ताकद येणार, असं सगळं आपल्याकडे बाहेरूनच सांगितलं जातं आणि हे आपण स्वीकारतो आतमध्ये. त्याच्यामुळे तुम्ही झोपू का शकत नाही, त्याचं पहिलं उत्तर दिलं की माझा ऍक्सिडेंट झालेला म्हणून. तर तुम्हाला हे कोणी सांगितलं की ऍक्सिडेंट झालेला, फ्रॅक्चर झालेलं, मग ते जर हाडाची जोडणी झाली असेल आणि सगळ्या गोष्टी जर हील झाल्या असतील तर मग फिजिकली का होत नाही? नाही, मला वळताना वगैरे खूप त्रास होतो, म्हणजे कुशीवर वळताना ना खूप दुखतं.
त्यामुळे मला उताणी झोपलं आणि तेव्हा डॉक्टरनी तेच सांगितलं होतं जास्त वेळ उताणीच झोपायचं. उजवीकडे आणि डावी, तरी मी हल्ली आता डावीकडे थोडी वळू तरी शकते. प्रॅक्टिस तर करते मी, पण सहज नाही होत. म्हणजे खूप बाकी दुखतं. तुम्ही डॉक्टर काय सांगतात ते फॉलो करा. मी तुम्हाला मेंटली काय नाही नाही, करायचं ते हे सांगते बरोबर आहे की मला म्हणूनच मी विचारलं. पहिले आहे ना ऍक्सिडेंट झालेला आहे हे पहिले डोक्यातून काढून टाका. कारण ऍक्सिडेंट घेऊन तुम्ही बसलात आणि स्वतःला कन्व्हिन्स करून घेतलात की ऍक्सिडेंटमुळे या गोष्टी मला होत नाहीये. तर ते जरा थोडस डोक्यातून क्लिअर करा. आणि नॉर्मल मी रेग्युलर नॉर्मल माणसासारखी म्हणजे मी सुदृढ आहे असं रोज बोलू शकता तुम्ही. हे म्हणता का तुम्ही? ते म्हणते, ते करते मी आणि बऱ्याच कधी म्हणता? ऍक्टिव्हिटी आता करते. रात्री झोपता आणि सकाळी उठल्यावर. हा, मी सुदृढ आहे आणि मला खुशीवर वळता येतं, मला नॉर्मल लोकांसारखं झोपता येतं. वय हा एक फॅक्टर असतो, पण ऍक्सिडेंट हा फॅक्टर असू शकत नाही. हे मला तुम्हाला सांगायचं. वयामुळे आपल्या शरीराची झीज होते आणि त्याच्यामुळे आपले मुवमेंट्सवर रिस्ट्रिक्शन होतात जसं जसं वय वाढतं तसं. पण ऍक्सिडेंट झालाय म्हणून काही प्रमाणात ते थोडंसं जर्क असू शकतं, पण कायम पद्धतीने आपण जर हे असू तर आतून ते क्लिनिंग करण्याचे, म्हणजे तुम्ही त्या इव्हेंटला, त्या ऍक्सिडेंटला आधी हील करा. तुमच्या आतमध्ये ज्या काही मेमरीज असतील त्या म्हणजे हो पण करायचं. तुम्ही हो पण तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन केलंय का? हो केलंय. हा, मग तुम्ही तुमचा जो ऍक्सिडेंट झालेला ना त्याच्यासाठी म्हणून तुम्ही आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू असं तुम्ही 1 महिना करा. ओके, मला हे विचारायचं होतं बरेच दिवस. कारण तुमचं किती म्हणजे ऍक्सिडेंटच्या ज्या काही स्मृती आहेत त्या तुम्ही हील झालेलंच नसेल अजून मे बी. नाही, कारण आपण सारखं कमरेचा सारखं फार आठवत त्रास असतो ना होतो. ते, आणि घरातले लोक पण विसरायला देत नाही. नाही नाही, घरातले लोक विसरायला, कारण करायचं ते काय, पण कंबर भयंकर दुखते. त्यामुळे मला आठवण राहण्यासारखं कशामुळे कारण दुखते ते आता जरुरी नाही की ते ऍक्सिडेंटमुळे दुखत असेल, आणखीन पण कारणं असतात कंबर दुखण्याची. त्यामुळे मी जनरली डॉक्टर नाही बायकांचं त्यामुळे मी हे सांगू शकत नाही, पण मला हे म्हणायचं की तुम्ही ऍक्सिडेंट हे बोलला तर ते पहिल्यांदा हील करा, एवढं मी तुम्हाला सांगू शकतो. ओके, थँक्यू. कंबर दुखण्याची वेगळ्या गोष्टी असू शकतात. रात्री करण्यासारखी अशी स्पेसिफिक कुठली मेडिटेशन आहेत का, म्हणजे मी अर्धा तास एक करू शकतो? रात्री काय करायचं आता 10 मिनिटापूर्वी सांगितलं ना मी. ते म्हणजे ऍफर्मेशन आणखी करते. शवासन करू शकता तुम्ही, योग निद्रा शिकवले ना तुम्हाला, योग निद्रा म्हणून हो. शिकवले. आपण सगळं रिलॅक्स करून त्याच्यामध्ये आपण आपल्याला जे टाकायचं ते सेडिंग करायचं. तसं तुम्ही तुमचं पूर्णपणे हे बरोबर आहे. जो डिस्पेन्सर 3 तास एका अवयवावर फोकस करून त्याचा तो स्पायनल कॉर्ड जोडला गेलेला आहे असं तो करायचा 3 तास. आणि किती माहिती पूर्ण जेव्हा ब्रेक ऑन तो बेड रिडन होता ना त्यावेळेला, तुम्ही तर आता धडधाकट आहात तरी आपण 20 मिनिटं बसू शकत नाही. तो त्या पेन मध्ये 3 तास फक्त तो एक मणका जोडलेला आहे, एक मणका असं तो फोकस करायचा. मग ते हिलिंग व्हायचं. खूप कठीण आहे, आपल्याला ते वाचायला इन्स्पायरिंग खूप छान वाटतं, पण हे जगणं खूप कठीण आहे. कठीण आहे पूर्ण मला दुःखात माहिती. सगळी हाडं तुटलेली आहेत आणि एवढा प्रचंड पेन मध्ये असताना ते बरं झालेलं आहे, हील झालेलं आहे आणि सगळ्या जगाच्या विरुद्ध जाऊ. सोपं नाही. त्यामुळे मला तेच म्हणायचं की तुम्ही जिथे दुखताय ना, जिथे कंबर दुखते, जिथे तुम्हाला त्रास होतोय तिथे फोकस करा ना. 20 मिनिटं जे मेडिटेशन करायचं ना रात्री झोपताना, ते कंबर माझी पूर्ण, परवा कुठल्या तरी मेडिटेशन मध्ये मी हे सांगितलं की आपल्याला जे दुःख आहे ते बघायचं आणि कॉस्मिक एनर्जी तिथे पोहोचलेली आहे पूर्णपणे. तिकडचं दुःख गेलेलं आहे, तिकडचं क्लिनिंग झालेलं आहे, सगळ्या निगेटिव्हिटी गेलेली आहे. पूर्ण कमरेवरती फोकस करा आणि रोज कमरेवरती क्लीन अप करा आणि कमरेचं ऑपरेशन करा म्हणजे डॉक्टर करतात तसं नाही. ऑरा ऑपरेशन म्हणजे ऑरावरती तुमचा जो ऑरा असतो, एनर्जी बॉडी, तिथून सगळ्या गोष्टी क्लीन अप करायच्या. ते शिकवलंय बऱ्याचशा मेडिटेशन मध्ये मी घेतलेलं, तर ते करा तुम्ही. फक्त कमरेवरती काम करायचं दुखतं. पुढचा 1 महिना होपोनोपोनो आणि कमरेवरती फोकस, आणि मी बरी आहे आणि कमरेवरती काम कर. एक अवयव घ्या ना. आता 4 वर्ष तर सेम प्रॉब्लेम घेऊन बसतात, निदान 1 वर्ष 1 महिना एक प्रॉब्लेम घ्या आणि तो क्लिअर करत जा, टिकमार्क करत जा. आपण 4-4 वर्ष दुःख उगाळत बसलेलं असू
तर मी 6 एक महिने महिना नुसती कंबर, कॉटवर होते. मला हालताच येत नव्हतं. मग मी बऱ्याच प्रयत्नाने तर चालणं वगैरे सगळं करते. म्हणजे माझ्या मनानेच ते, कारण नुसतं बसून राहून चालत नाही. ऍक्सिडेंट म्हणजे त्रास असतोच, कळलं की नाही. त्यामुळे ऍक्सिडेंट काही साधा नसतो, सोपा नसतो आणि खूप इझी पण नसतो. आता ऍक्सिडेंट झालेला आहे, आता मला म्हणायचं आपण उगाच बसतो म्हणजे मी इन जनरल सांगितलं, तुम्हाला उद्देशून नाही, काही बरोबर नसेल. आहे. मला असं म्हणायचंय की 4 वर्ष आपण एखादं दुःख उराशी बाळगून जर बसलो असू, तर 1 महिना कमरेवरती काम करा, 1 महिना कुशीवरती काम करा, 1 महिना पायावरती काम करा, म्हणजे 6 महिन्यात 6 प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील असं मला वाटतं. थँक्यू. हो, व्हायलाच पाहिजेत खरं म्हणजे. पण आपला फोकस असला पाहिजे. तुम्ही रोज मेडिटेशन करताय, लॉ ऑफ हो. अट्रॅक्शन केलेलं आहे, 1 to 1 झालेलं नाही, हे प्रॉब्लेम्स मी ऐकले नाही, अजूनही तुम्हाला कन्फ्युजन आहे की कुठलं स्पेशल मेडिटेशन करावं. स्पेशल मेडिटेशन असं काही नाहीये. प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत. प्रत्येकाने स्पेशल म्हणजे आपल्याला रात्री झोपताना म्हणून मी विचारते, कारण मग झोप मला लागते. तेच म्हणायचंय की आपल्याला असं वाटतं की डॉक्टरनी मला काहीतरी द्यावं बरं व्हायला, अशी जी आपली अपेक्षा असते ना, तशा अपेक्षेने तुम्ही मला हा प्रश्न विचारा. तर मला हे म्हणायचंय की 1 महिना, फक्त 1 महिना म्हणजे सप्टेंबर महिना तुम्ही फक्त कमरेवरती फोकस करा. सप्टेंबर महिना फक्त तुमच्या ऍक्सिडेंट वरती होपनोपोनो करा. या 2 गोष्टी करा. ऑक्टोबर मध्ये दुसरा अवयव घ्या, नोव्हेंबर मध्ये दुसरा अवयव, असं 6 महिने, 6 महिन्यात तुम्ही दूर धावायला लागले पाहिजे. मग काय छानच आहे. कुशीवरती झोपायला यायला पाहिजे. आणि जे प्रॉब्लेम्स आहेत ते वयाचे प्रॉब्लेम सोडून बाकीचे जे ऍक्सिडेंट म्हणून जे प्रॉब्लेम तुमच्या डोक्यात आहेत ते सॉल्व्ह झाले पाहिजेत, असं माझं म्हणणं आहे. थँक्यू. आणि ते होतील, पण ते तुम्ही ठरवलं पाहिजे. तुमच्या आतून ते ऍक्सेप्ट झालं पाहिजे, म्हणजे तुमच्या आतून तुम्ही ते स्वीकारलं पाहिजे की हे पॉसिबल आहे. नाहीतर बाकीचे लोक असं सांगतात, आमच्याकडे माझ्या वडिलांना ऍक्सिडेंट झालेला आणि त्यांचं पण स्पायनल कॉर्डला वय जास्त होतं, स्पायनल कॉर्डला लोकांनी सांगितलं की आयुष्यभर ते झोपूनच राहते, असं पहिल्याच महिन्यात असं जर सांगितलं ना की त्या व्यक्तीच्या आतमधूनच ती व्यक्ती पूर्ण असते. हे होते, कोलॅप्स होते. म्हणजे बाहेरूनच हे सांगितलं की अशा प्रकारचे माहिती नाही उठतील की नाही उठतील वगैरे, असं ऍक्सिडेंट झाल्या पहिल्या आठवड्यात हे डिस्कशन, त्याचं असं झालेलं, त्याचं तसं झालेलं, म्हणजे आपल्याला त्याच्यातलं काही कळत नाही, पण आपण उगाच काहीतरी कोणाचे तरी अनुभव शेअर करून निर्णय घेत असतो की आता ह्याच्यातून उठणं शक्यच नाही म्हणून, कारण स्पायनल कॉर्डला हे झालं वगैरे. त्याच्यातून ते बाहेर आले, बराच वेळ लागला आणि मग प्रोसेस स्लो झाली वगैरे वगैरे, पण त्या व्यक्तीच्या मनामध्ये काय चालू आहे आपल्याला नाही ना कळत. हिलिंग प्रोसेस, आता हे जर एखाद्याने स्वीकारलं की मी आयुष्यात कधी उठूच शकत नाही, तर मग काहीच होऊ शकत नाही तर मग डॉक्टर. होणारच नाही. त्यामुळे तुम्ही जे हे स्वीकारलेलं ना ते सोडा, असं मला तुम्हाला सांगायचं. नाही, बरं होण्याच्या दृष्टीने मी प्रयत्न, म्हणजे माझ्या हालचालीच्या दृष्टीने मी चालूच आहेत. आणि आता म्हणून तर मेडिटेशन सगळं करते, पण म्हणून मी तुम्हाला विचारलं होतं, म्हणजे झोपून आता कळलं करायचं काय असेल तर करायचं ते. कळलं. 6 महिने थँक्यू. 6 गोष्टींवरती काम करायचं. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी मध्ये आपण परत बोलूया ह्याच्याबद्दल. हो, थँक्यू. ओके, मला असं वाटतं 7:35-45 झालेत. आपलं ऑलरेडी वेळेपेक्षा जास्त झाले. 8 वाजता मला दुसरं परत शेड्यूल आहे, त्याच्यामुळे आजचं सेशन मी इथेच थांबवते. आपण पुढच्या मंगळवार गुरुवार दोन्ही दिवशी आपलं मेडिटेशन असणार आहे. कधीतरी मध्ये आपण हे घेऊया, प्रश्नोत्तराचं घेऊया, मग त्याच्यानंतर ठरवू कसं काय ते मी तुम्हाला कळवेन. त्यामुळे थँक्यू व्हेरी मच आणि परत भेटूया पुढच्या मंगळवारी. थँक्यू. थँक्यू. थँक्यू मॅम. थँक्यू. थँक्यू.